नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माझी पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर अशा या आपल्या मौल्यवान शरीराला सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. आपल्या शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सतत सुरळीतपणे चालायला हवं. आरोग्याची कोणतीही तक्रार नको आणि यदाकदाचित जर काही कुरकुर शरीर करायला लागलं तर नक्की काय करायला हवं यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना बोलावतो. महाराष्ट्रातील श्रोतृवर्ग, प्रेक्षक वर्ग, तुम्ही इतके बुद्धिमान आहात आणि सतत नवीन प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहात. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन माहिती देण्यासाठी हे तज्ज्ञ लोक सुद्धा अतिशय तत्पर असतात. मग त्या क्षेत्रातील आधुनिक संशोधन, तंत्रज्ञान, नवीन शोध, औषधोपचार, नवीन पद्धती याविषयीची ती माहिती अगदी सखोलपणे देतात. खरं तर ही माहिती इतकी महत्त्वाची आहे, ती सर्व दूर पोहोचायला हवी आणि हे केवळ तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही आधी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आजचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. व्यसनाधीनता, तरुणाईमधली व्यसनाधीनता. कारण व्यसनाधीनता हा एक मोठा आजार आहेच. म्हणजे व्यसनाधीनता पेक्षाही डी ॲडिक्शन किंवा व्यसनातून बाहेर पडणं याच्यासाठी जो हा आजारच आहे व्यसनाधीनता, त्याच्यातून बाहेर पडणं हे खूप अवघड असतं. आणि व्यसनाधीन जी व्यक्ती असते ती स्वतः तिचं शरीर तर कधीच आनंदी नसतं, मनही आनंदी नसतं, पण तिच्या फॅमिली म्हणजे संपूर्ण परिवार, त्याची पत्नी असू दे, त्याची असं म्हणण्याचं कारण की हल्ली जरी स्त्रियांमध्ये व्यसनाधीनता कॉमन व्हायला लागली असेल तरी शक्यतो आपण या दृष्टीने आतापर्यंत पुरुषांनाच बघितलेलं आहे. की पूर्वी आपण बघत असो की मेड सर्व्हंट्स असतात आपल्या घरातल्या कामवाल्या बायका, त्यांच्याकडे प्रत्येकांकडे ही हिस्ट्री असायची की नवरा मारतो दारू पिऊन येऊन, हीच हिस्ट्री असायची. आणि त्यातून बाहेर पडायची त्या व्यक्तीची इच्छा असेल तरी तो इतका अवघड आणि परतीचा मार्ग आहे. त्यामुळे ती संपूर्ण फॅमिली आणि खरं तर मला असं वाटतं की सगळी सोसायटी, हा आपला सगळा समाज आहे, या सगळ्यांचाच हा आजार आहे. कारण जसजसं त्याचं प्रमाण वाढणार आहे तसतसा तो त्रास सगळ्यांनाच होणार आहे. आणि त्याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नार्कोटिक्स, अंमली पदार्थांचाही वापर हल्ली वाढतोय, ते सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण त्या क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी करणारे डॉक्टर मिलिंद भोई यांना बोलवलंय. डॉक्टर मिलिंद भोई, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई असं म्हणतात, म्हणजे तुम्ही प्राध्यापक पण आहात. कुठल्या विषयामध्ये? मी ENT सर्जन आहे, MS ENT आणि पोस्ट ग्रॅज्युएट गाईड आहे आणि असोसिएट प्रोफेसर आहे नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंडर. आणि मी मेडिकल प्रॅक्टिस पण करतो आणि शिकवण्याचं पण काम करतो. मेडिकल प्रॅक्टिस शिकवण्याचं हे तर ते काम करतातच, पण मला यांच्याबद्दल माहिती झाली की हे व्यसनमुक्ती रिलेटेड खूप काम करतात. वर्तमानपत्रात वाचलं होतं किंवा हल्ली यूट्यूब चॅनलमध्ये मी त्यांची माहिती वाचलेली होती. म्हणजे कुठला सब्जेक्ट त्यांनी सोडलेलाच नाही. त्यांना अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. राष्ट्रीय युवा पुरस्कार हा कशा संदर्भात असतो? हा देशभरामध्ये जे युवक रचनात्मक आणि विधायक कार्य करतात यांच्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो आणि तो मला 2002 मध्ये मिळालेला आहे. रचनात्मक आणि राष्ट्रउभारणीसाठी केलेलं काम, विधायक काम. अच्छा, म्हणजे तुम्ही कुठलं काम केलं तर? आमचे भोई फाउंडेशन म्हणून संस्था आहे. 1994 पासून मी त्याच्या माध्यमातून काम करतो आहे. एकूणच मला आपल्या सर्वांचे रोल मॉडेल डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्याबरोबर 6 वर्ष काम करण्याचं भाग्य लाभलं आहे. त्यांचा जो प्रकल्प होता विजन इंडिया 2020, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की 2020मध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल. कारण 2020मध्ये जास्त तरुणांची संख्या ही भारतात असणार होती आणि तरुणांच्या क्रिएटिव्हिटीवर कलाम सरांचा खूप विश्वास होता. म्हणून त्यांचं असं मत होतं की आपला तरुण हा जगाचं नेतृत्व करू शकतो, इतकी कॅपॅसिटी आपल्या तरुणांमध्ये आहे. तर त्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल, त्यांच्याकडनं राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये कसं त्यांची शक्ती वापरता येईल याचा अभ्यास करण्यासाठी आदरणीय कलाम सरांनी एक समिती नेमली होती. मला त्याच्यात काम करण्याचं भाग्य लाभलं होतं.
आणि त्यांच्याबरोबर मी या विषयात काम करत गेलो. पण सध्या कलाम सर नाही आहेत, पण त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारं मी एक कार्यकर्ता आहे. इच्छा इतकी प्रबळ होती की हा कलाम सरांबरोबर ती काम करण्याचं किंवा त्यांचं मार्गदर्शन लाभणं हा खरोखरच भाग्याचं काम आहे आणि ते तुम्हाला लाभलं आणि त्यामुळेच तुम्ही आणखीन पुढे छान काम करताय. तर 2002 साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालाय. पुढे तुम्हाला आदित्यनाथ योगींच्या तर्फेही पुरस्कार मिळाला होता. तोही या कार्यासंदर्भात तो याच कार्यासंदर्भात होता. 2002चा राष्ट्रीय युवा पुरस्कार हा वैयक्तिक होता आणि 2017ला जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो संस्थेसाठी होता. असे 2 नॅशनल अवॉर्ड्स आमच्याकडे आहेत. आणि या सगळ्यांमध्ये ह्या अवॉर्ड्सपेक्षा ज्या सेक्टरसाठी आम्ही काम करतो, म्हणजे तरुणांसाठी करतोय, अनाथ मुलांसाठी करतोय, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या मुलांसाठी करतोय, किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय, बाल गुन्हेगारी आहे आणि अंमली पदार्थ, कैदी जेलमध्ये जे कैदी आहेत ते बाहेर आल्यानंतर त्यांनी चांगलं काम करावं म्हणून काम करतोय, ज्यांचे आईवडील जेलमध्ये आहेत त्यांच्या मुलांनी चांगलं शिकावं म्हणून आमचे काही प्रकल्प आहेत. असे काही प्रकल्प आमचे आहेत. महत्त्वाचं काम आहे. समाजामधील असे घटक आहेत, दुर्लक्षितच घटक म्हणायला हवेत, किंवा जे घटक पुढे गुन्हेगारीकडे वळू शकतील त्यांना थोपवण्याचं हे काम आहे. मग तुम्ही व्यसनमुक्तीकडे कधी वळलात? तुम्ही जे म्हणालात की पुढे जे गुन्हेगारीकडे जाऊ शकतील, आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न जर आपल्या समाजात किंवा देशासमोर कुठला आहे तो म्हणजे गुन्हेगारी. आणि पूर्वी गुन्हेगारी फार तुरळक व्हायची, म्हणजे एखादा खून झाला, एखादा बलात्कार झाला की अशी पेपरला मोठी बातमी यायची. पण आता रोजच पेपरला रोज काही ना काहीतरी चुकीच्या पद्धतीने येतात. आणि आईचा खून करतोय, आई मुलाचा खून करते, पत्नी पतीचा खून करतोय आणि ह्या गोष्टीची आता संवेदनाही हळूहळू लोकांच्या बोथट. हा, म्हणजे रोजचं तेच आहे. आता काय वाचायचं त्याच्यामध्ये, रोजचं चालेल इतकी ती कॉमन गोष्ट झाली. आणि त्याचा त्रास पूर्वी काही सिलेक्टेड लोकांना व्हायचं, पण आज ते आपल्या घरापर्यंत आलं आहे. आपल्या दारात नाही, आपल्या घरापर्यंत आलं आहे. आपण खूप प्रगती केली. आपण चंद्रावर गेलो, आपण मंगळावर गेलो, टेक्नॉलॉजी आली, AI आलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा रोबोट आले, भौतिक प्रगती खूप केली आहे. पण ही सगळी प्रगती करताना त्या प्रगतीचा आत्मा जो आहे, जो मी म्हणेल, आपण नॉलेज खूप मिळवलं आहे, मुलांना नॉलेज देतो, ज्ञान देतो, पण त्या ज्ञानाबरोबर मला वाटतं की संस्कार देण्याची गरज आहे. ते संस्कार कुठेतरी लॅकिंग आहेत. तुम्ही बघा, टेक्नॉलॉजिकल फ्रॉड असतील, मोबाईलचे फ्रॉड असतील, बँकांमधनं पैसे पळवण्याचे फ्रॉड असतील, फेसबुक आणि बाकीच्या सगळ्या या विषयांमध्ये होणारे गुन्हे असतील, याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते बुद्धिमान आहेत, ते नॉलेजेबल आहेत. म्हणजे त्यांनी बुद्धी मिळवली आहे, पण आपली बुद्धी कशासाठी वापरायची आणि विशेषतः कशासाठी नाही वापरायची ही त्यांना जर संस्कार दिले असते तर हे घडलं नसतं. त्यामुळं संस्कार देण्याचं काम कुठेतरी कमी पडते आणि म्हणून हे सगळं चित्र आज आपल्याला बघायला मिळतं. संस्कारही कमी पडतात आणि समाजात अशा घटना इतक्या पद्धतीने घडतायत की त्यांना फॉलो करावं असाही त्या तरुणांच्या मध्ये. म्हणजे मला इथे अगदी आवर्जून सांगायला आवडेल की साधारण वयाच्या 13व्या वर्षापासून 17व्या वर्षापर्यंत ब्रेनमध्ये मुलांच्या वेगळ्या प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट होतात. ते जर चांगल्या ठिकाणी वळवले तर ती मुलं खूप बुद्धिमान आणि छान होऊ शकतात, आणि वळवले गेले नाहीत तर ह्या अशा इझिली गोष्टी आहेत की त्या करून बघण्याची एक आतून उर्मी उत्पन्न होते किंवा त्या गुन्हेगारीकडे वळावं असं वाटतं. जर त्याला थोपवलं नाही आणि ती चांगल्याकडे वळलं नाही तर ही तरुणाई सगळी विध्वंसक प्रवृत्तीकडे जाते. पण मग तुम्हाला त्याच्यात आणि याच्यात व्यसनाचा संबंध आढळला का, म्हणून तुम्ही व्यसनमुक्तीकडे वळाला? गुन्हेगारी आणि व्यसन ही दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता खूप असते आणि जे खूप व्यसनाधीन आहेत त्यांना ते व्यसन पूर्ण करण्यासाठी जे पैसे मिळवावे लागतात त्याच्यासाठी ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यामुळे हे दोघंही मी तर म्हणेल की ट्विन्स आहेत. गुन्हेगारी कमी करायची असेल तर तुम्हाला व्यसनाधीनता कमी करायला हवी आहे आणि व्यसनाधीनता कमी करायची असेल तर गुन्हेगारी कमी करायला पाहिजे. त्यामुळे दोघांनाही आपल्याला वेगळं करता येणार नाही आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की मी परत संस्कारांवर येईल की आपल्या लहानपणी काय होतं की आजी आजोबा आई वडील घरामध्ये वातावरण कसं होतं आहे मी सांगायची गरज नाही आहे. आज आपण तरुण पिढीला दोष देतो आहे किंवा आत्ताच्या सगळ्या गोष्टींना त्यांना कारणीभूत धरतो आहे, पण सगळ्यात मोठी चूक ही मला वाटतं पालकांची आणि समाजाची आहे, शिक्षकांची आहे, तुमची आमची सर्वांची आहे. कारण मुलं जेव्हा मोठी होत असतात, तुम्ही म्हणाल की त्या वयामध्ये काही हॉर्मोन्स होतात, तर ते कुणाला बघतात समोर? ते आईवडिलांना बघतात, मोठ्या भावाला बहिणीला बघतात, आजूबाजूला काय चाललं ते बघतात, शिक्षकांना बघतात.
म्हणजे आपल्या लहानपणीचं तुम्ही आठवलं तर आपले शिक्षक कसे दिसायचे, ते कसे बोलायचे, कसे कपडे घालायचे, कसं वागायचे, त्याचा एक प्रभाव आपल्यावर व्हायचा. वडील आई हे आपले आयडॉल होते, आपल्याला कळत नव्हतं तेव्हा. त्यामुळं आई वडील जसे बोलतील, जसे वागतील तसा तो परिणाम आपल्यावर व्हायचा. आज जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या समाजामध्ये सगळीकडेच गडबड झाली. म्हणजे सगळीकडे जर चुकीच्या गोष्टी असेल तर त्या मुलांनी चांगलं राहावं, मुळात ही अपेक्षा चुकीची आहे. त्यामुळं ज्या आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी चांगलं राहावं, ज्या आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी व्यसनं करू नयेत, त्या मुळात त्या आईवडिलांसाठीचं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांनी स्वतः बदल करण्याची गरज आहे. तुम्ही चित्रपट मालिका बघा, कुठले विषय हँडल केले जातात, त्याच्यामध्ये काय चांगलं दाखवलं जाते. कारण मग लहान मुलांमध्ये तोच मारा होतो, सगळे निगेटिव्ह गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या फिल्ममध्ये एखादे हिरो जेव्हा गाडीतनं उतरतो, छानपैकी त्याला कॅमेरा मारतात आणि त्याच्या हातात लगेच सिगरेट दाखवली जाते. याचा अर्थ मुलांना वाटतं की हिरो व्हायचं असेल तर तुमच्या हातात सिगरेट असलीच पाहिजे. मग सिगरेटपासून सुरू झालेला प्रवास हा पुढे हुक्का आणि नंतर मग अंमली पदार्थांपर्यंत जातो. त्यामुळे जे सेलिब्रिटी आहेत, जे स्वतःला समजतात, ज्यांचा समाजावर प्रभाव आहे, त्यांच्यावरही जास्त जबाबदारी आहे. म्हणजे मी तर म्हणेल स्क्रिप्ट रायटर असतील, पिक्चर लिहिणारे लोक असतील, डिरेक्टर्स असतील किंवा OTT प्लॅटफॉर्मवर कुठल्या प्रकारचे संवाद ऐकायला मिळतात, कशी भाषा वापरली जाते, इथं सगळी गडबड आहे. त्यामुळे आपल्याला वरवर मलमपट्टी करून काही होणार नाही. आपल्याला तुम्ही पण डॉक्टर आहात आणि मी पण डॉक्टर आहेत, आपल्याला कॉज ऑफ द डिसीज शोधणं गरजेचं आहे. त्या मुळाला हात घालणं गरजेचं आहे. हो, पण मला असं वाटतं की त्या मुळापर्यंत पोहोचणं आणि एवढी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणं, याच्यासाठी खूप मोठी टीम बिल्डिंग आपण आधी चांगल्या लोकांची करायला पाहिजे. आणि आजचा हा मला एपिसोड घेताना मला असं वाटत होतं की ठीक आहे, त्यांनी कसं वागावं ह्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणजे हिरो असतील, आई वडील असतील किंवा समाजातील घटक असतील, पण आपण मुलांना एक संदेश देऊया की स्वतःला कसं ठेवायचं, आई वडिलांना एक संदेश देऊया की मुलांवर कसं लक्ष ठेवायचं. कारण आई वडिलांनी दोघांनी जॉब करण्याची आता समाजाची गरज आहे. म्हणजे गरज आहे नाही हा पुन्हा मुद्दा वेगळा आला की आपण किती पैसे मिळवावेत हा सुद्धा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे याची आधी जाणीव ठेवून मग आपण आपला व्यवसाय करायला पाहिजे, पैसे मिळवायला पाहिजेत, हेही महत्त्वाचं आहे. पण सध्या परिस्थितीमध्ये आपण असं करू शकतो की त्यांना तुमचं हे सांभाळताना मुलांकडे कसं लक्ष द्या किंवा ती व्यसनाधीन होत आहेत की नाही. कारण आता तर मी हल्ली ऐकते की शाळामध्ये सुद्धा हे प्रमाण वाढले. आधी मला तुम्हाला माहीत असेल तर सांगा की किती लोक, किती टक्के तरुण व्यसनाधीन आहेत, असा काही आकडा अवेलेबल आहे? तर मी गेली 15 वर्ष याच्यात काम करतोय आणि गेले वर्षभर मी महाराष्ट्र पोलिसांचा अँटी नार्कोटिक टास्क फोर्स आहे त्याच्यावर काम करतोय. दुर्दैवाने 50% जास्त तरुणाई आपली याच्याकडे, आणि नुसती व्यसनाधीनता नाही, म्हणजे अगदी अल्कोहोल, टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, हुक्का ही तर ती फार काय म्हणू आपण किरकोळ व्यसन झाली. पण त्याच्यातनं पुढे जाणारा जो प्रवास आहे, जो अंमली पदार्थ, नार्कोटिक्स, ज्याच्यावर आपण आता बोलणार आहोत, तो प्रवास खूप लवकर, म्हणजे पूर्वी कॉलेजच्या एजमध्ये हे सगळे प्रकार व्हायचे, पण आता मी अनेक शाळांमध्ये जातो, अनेक कॉलेजेसमध्ये जातो. आत्तापर्यंत माझी 122 व्याख्यानं झालेली आहेत वेगवेगळ्या शाळां आणि कॉलेजमध्ये. तर शाळांमध्ये 4थी, 5वी, 6वीच्या मुलांमध्ये हे सगळे आपल्याला सुरुवात झालेली दिसते आणि त्यांच्या दप्तरांमध्ये अशा प्रकारचे गोळ्या आणि चॉकलेट्स मिळत आहेत आणि पालकांना माहिती नाही, शिक्षकांना पण माहिती नाही की काय चाललंय ते. मुलं हिंसक होत आहेत, मुलं ॲग्रेसिव्ह होत आहेत, मुलं हट्टी होत आहेत. त्याचा परिणाम, त्याचं कारण म्हणजे हे आहे. त्यामुळे एखाद्या वर्गात एखाद्या मुलाकडे ते नार्कोटिक्सचं चॉकलेट सापडलं तर तो आणखी 4 मुलांना तो देतो, म्हणजे 4 मुलांना ती सवय लागते. आणि दारू, गुटखा, तंबाखू, सिगरेट ही व्यसनं अशी आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही काम करून, काउन्सिलिंग करून, ट्रीटमेंट देऊन त्यांना त्याच्यातनं बाहेर काढता येतं. ते पण अवघड आहे, शक्यता आहे. पण नार्कोटिक्स हा असं आहे की ती वाघाची गुहा आहे, त्याच्यामध्ये आत जाणारी पावलं दिसतात, बाहेर येणारी दिसत नाहीत. हजारोंमध्ये किंवा 10,000मध्ये 2 किंवा 3 परत येऊ शकतात. मी अशा अनेक पालकांशी बोलतो, रोज माझ्याकडे पेशंट येतात, आईवडील येतात, गोरगरीब असतात, तसे श्रीमंत पण असतात, ते रडत असतात, काहीतरी करा आमच्या मुलासाठी. पण काउन्सिलर्स असतील, सायकॅट्रिस्ट असतील, ट्रीटमेंट असेल, याचं रोल फार मर्यादित आहे. कारण एकदा त्या नार्कोटिक्सनी तुमच्या शरीरावर, विशेषतः मनावर आणि मेंदूवर आक्रमण केलं की त्या समोरच्या व्यक्तीला पण कळत नाही की आपण काय करतोय. ते बिकम डिसओरिएंटेड आणि थोड्या वेळाने त्याचा हे कमी झाला, प्रभाव कमी झाला की मग त्यांना कळतं रे काहीतरी चुकीचं घडलं आपल्यातून. म्हणजे हे सगळं अवघड होत गेलं आणि याला कारण मी तर म्हणेल प्रसारमाध्यमं काही प्रमाणामध्ये, विशेषतः TV आणि OTT प्लॅटफॉर्म आणि पिक्चर्स. तुम्ही बघा ना, आत्ताचे जे पिक्चर हिट होत आहेत, जे पिक्चर करोडोचं हे करतायत, धंदा करतायत, त्यांच्या स्टोरीज काय आहेत, त्याच्यामध्ये काय संदेश आहेत.
जे जे पिक्चर येऊन गेलेत अशा प्रकारचे गोष्टी ज्याच्यामध्ये दाखवल्या गेल्यात, अंमली पदार्थ असेल किंवा व्यसनाधीनता असेल किंवा गुन्हेगारी असेल, ते पिक्चर हिट झालेत. हो, ते उडता पंजाब म्हणून मी मध्ये पिक्चर पाहिला होता. पण आता महाराष्ट्राची पण कंडिशन जर 50% जर असेल तर खूप बिकट आहे परिस्थिती, खूप गंभीर प्रश्न आहे. मग तुम्ही काही याच्यावरती काय स्टेप्स अशा उडता पंजाब म्हणण्यापेक्षा आपण उडता महाराष्ट्र म्हणायला पाहिजे, कारण पंजाबच्या गोष्टी दिसल्यात आपल्या दिसत नाही आहेत. आणि तुम्ही जेव्हा ग्राउंड रियालिटीला जाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय नक्की याची परिस्थिती. मी जेव्हा व्याख्यानांमध्ये हे सगळे सांगतो, आपण नुसतंच म्हणतो नार्कोटिक्स, पण ते काय आहेत, कसे बनतात, कसे विकले जातात, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, मानावर काय परिणाम होतो आणि त्याच्याबद्दल कायदा काय सांगतो, हे सगळं आम्ही त्या माझ्या व्याख्यानांमध्ये आम्ही डिस्कस करत असतो. आपण करूया ना एक मुद्दा डिस्कस, की नार्कोटिक पदार्थ काय आहेत, कुठे बनतात आणि त्या मुलांपर्यंत कसे येतात. ते खरं तो व्हास्ट विषय खूप. मला वाटतं की आपण त्याची लिंक याला जोडून देऊयात, म्हणजे लोक ते बघू शकतील. कारण मी त्याच्यावर बोलायला लागलो तर पुढचे 2 तास लागतील त्यामध्ये. त्याच्यामध्ये काय केलंय की आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे मराठीमध्ये, सर्वसामान्य भाषेत, म्हणजे पालकांना आणि शिक्षकांना त्याच्यातनं माहिती दिली जाते. मुलांना दुर्दैवाने माहिती आहे सगळं. मी जेव्हा ही फिल्म दाखवतो तेव्हा मुलं म्हणतात, अरे हे तर आम्हाला माहिती आहे. जे आपल्याला माहिती आहे ते मुलांना माहिती नाही आहे. आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही पाहिलं तर त्याला वेगळी कोडवर्ड्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर एखाद्या टपरीवर गेलात आणि बटन म्हणलात की तुम्हाला ते ब्राऊन शुगर देणार, हरियाली म्हणलं की तुम्हाला हेरोईन मिळणार, म्याव म्हणलं की MD मिळणार, मेफेड्रोन मिळणार. इतकं सहज ते डिस्ट्रीब्युशनमध्ये आहे. आणि त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत विकणाऱ्यांचे आणि घेणाऱ्यांचे, आणि दर महिन्याला एक कोडवर्ड्स बदलले जातात, त्या ग्रुपवर टाकले जातात आणि खूप सहजपणे ते अवेलेबल होतं. याच्यामध्ये FDA आहे, पोलिसांचे अँटी नार्कोटिक फोर्स आहेत, अनेक संस्था याच्यामध्ये प्रिव्हेन्शनसाठी काम करतात. पण त्यांचा रीच तिथपर्यंत जाणं, आणि लोक जास्ती बुद्धिमान आहेत. हो, ते आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे. आणि कसं आहे माहिती का, ह्याच्या ज्या किमती आहेत, म्हणजे अगदी 10 ग्रॅम आणि 20 ग्रॅममध्ये जरी ड्रग घेतलं, पावडर घेतली, तर त्याची किंमत लाखो रुपये होते. त्या मुलांकडे पैसे कुठून येतात? त्याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीला थोड्या प्रमाणांमध्ये ते चॉकलेटच्या स्वरूपात शाळांमध्ये अवेलेबल होतं. त्याच्या किमती सुरुवातीला कमी ठेवल्या जातात की ते घेऊ शकतील. आणि एकदा त्या मुलाला त्याची लत लागली की मग तुम्ही किती पैसे सांगितले तो मुलगा तो घेणार आहे. मग तो आईला भांडणार, आईला मारणार, गळ्यातलं ओढणार, काहीतरी वस्तू चोरणार, भांडणं करणार आणि मग ते घेऊन येणार. मागच्या महिन्यामध्ये हडपसरची एक केस माझ्याकडे आली होती. 6वीतला मुलगा होता, त्याला नार्कोटिक्सची सवय लागली होती आणि आईकडे तो पैसे मागायचा, त्रास द्यायचा. आईने त्याला नकार दिला तर त्यांनी आईचा रात्री गळा दाबला. तो स्लममध्ये राहत होता, आजूबाजूला लोक होती, आई ओरडली म्हणून ते लोक आले, धावले, त्यांनी त्याला बाजूला केलं. त्यांच्या गळ्यावर इकडे सगळे असे स्क्रॅचेस होते. पोलीस स्टेशनला नेलं. सकाळी मी गेलो काउन्सिलिंगसाठी, मला बोलवलं. मी त्या मुलाशी बोललो तर त्याला काल रात्री आपण काय केलं ते आठवतच नव्हतं. ती जर माऊली फ्लॅटमध्ये राहत असती किंवा मोठ्या सोसायटीत राहत असती तर तिला जिवंत मारून टाकलं असतं. म्हणजे तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या आत्म्यावर ते सगळं अटॅक केला जातो. आणि हे सगळं करत असताना समजा एखाद्या ठिकाणी पकडले गेले, काही ड्रग्ज पकडले. आता तुम्ही जे अलीकडे पेपरमध्ये वाचताय, TV वर बघताय की अंमली पदार्थ पकडले, इकडं पकडले, तिकडं पकडले. हे फक्त हिमनगाचं टोक आहे. जे पकडले जात नाहीत त्यांची संख्या खूप आहे. आणि होतं काय की समजा थोडं जरी ड्रग पकडलं तर त्याची किंमत करोडोमध्ये असते. त्यामुळे पकडणाऱ्याला पटकन तिथे पैसे दिले जातात, लाखांमध्ये दिले जातात. त्यामुळे ते पुढे काहीच होत नाही. आणि त्याच्यातले कायदे इतके क्लिष्ट आहेत आणि त्याच्यात इतक्या पळवाट आहेत की आत्ता काही मला वाटतं 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने हे सगळे ड्रग्सचे जे कायदे ते मकोका खाली आणलेत. मकोका म्हणजे मोक्का टाईप ते आहे. मग त्याच्यामध्ये ते लवकर जामीन मिळणार नाही, त्याच्यावर जास्त कठोर शिक्षा होणार आणि सरकारी वकील दिले जाणार. आत्ता ते मकोका या सेक्टरमध्ये आणले की त्याच्यामध्ये थोडी हार्श ॲक्शन होईल. नाही तर आत्तापर्यंत रुटीनमध्ये जामीन आणि त्याला दंड 2,000, 3,000, 4,000 असे पूर्वी होते. जो माणूस लाखोचं डिलिंग करतो त्याला 2 आणि 3,000 त्याला काहीच हे होत नाही. आणि याच्यात दुर्दैवाने काय आलं की लहान मुलांचा वापर केला झाला ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये. म्हणजे 16 वर्षाच्या खालच्या मुलांना पकडलं तर त्याला बाल गुन्हेगार म्हणतात. त्याला फार काही तुम्हाला ॲक्शन त्याच्यावर घेत नाहीत. त्यामुळे सॉफ्ट टार्गेट ते झालेत. आणि हे सगळं तर मी गेली 15 वर्ष जेलमध्ये काम करतो. जेलमध्ये
जे गुन्हेगार आहेत, जेलमध्ये जे काही अंडर ट्रायल आणि शिक्षा झालेले, ह्याच्यामध्ये 70% गुन्हेगार जे आहेत अंडर ट्रायल आणि शिक्षा लागलेले हे तरुण मुलं आहेत. 20 ते 30 या वयोगटातली मुलं आहेत सगळी, आणि त्यांचा वापर वेगळ्या पद्धतीने क्रिमिनल्स करून घेत आहेत. आणि हे सगळं आपल्याकडे जे येतं आहे ते बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया हे जे ट्रँगल्स आहेत, हे जे देश आहेत, यांच्यातनं ते तस्करीच्या रूपात येतो. आणि आता दुर्दैवाने हॉरिबल गोष्ट अशी की गेल्या काही दिवसांमध्ये रेड लाईट एरिया म्हणजे ज्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या भगिनी आहेत त्यांच्या माध्यमातून ॲज अ डिस्ट्रीब्युशन केलं जातं. तिथपर्यंत पोलिसांना काय कोणालाही पोचणं अशक्य आहे. म्हणजे एखादा गिऱ्हाईक तिथे जातो त्या रेड लाईट एरियामध्ये, त्याचं सगळं काय इंटेन्शन असेल ते पूर्ण करतो आणि तिथंच ते डिलिंग होतं. म्हणजे कोण तिथपर्यंत जाणं कुणाला शक्य नाही. म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. तर मला वाटतं की याच्यामध्ये खूप सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे. मुळात पालकांनी खूप जागरूकतेने काय करायला हवं हा तरी संदेशाचा आपण त्यांना ठोसपणे देऊया. कारण हे ऐकल्यावरती इतकी भयान परिस्थिती आहे, भयानक चित्र आहे की तिथं पाळामुळांपर्यंत पोहोचणं हे सामान्य लोकांना काही शक्य नाहीये. पोलीस यंत्रणा सुद्धा एवढा प्रयत्न करून सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाने जरी विचार केला की आपल्या मुलाला त्याच्यापासून कसं दूर ठेवायचं आणि शाळांची जर जबाबदारी वाढवली तर त्या दृष्टीने काय करता येईल. मला एक असं वाटतं की मुळात पालकांवर जास्त जबाबदारी, की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलांनी याच्या नादी लागू नये तर तुमच्या वागण्यामध्ये बदल होणं गरजेचं. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर पाहुणे आले, वडिलांचे मित्र आले आणि फ्रीजमध्ये उघडून जर दारूच्या बाटल्या काढून जर पार्टी झाली आणि कार्यक्रम झाला तर मुलांवर तोच परिणाम होणार आहे. तो मुलगा पुढे जाऊन दारू पिणारच आहे. आमचं कल्चर आहे की आम्ही सोशल ड्रिंकिंग करतो किंवा आम्ही त्यामध्ये काहीतरी प्रतिष्ठा मानतो, हे ताबडतोब बंद केलं पाहिजे. मुलांनी ते बघितलं नाही पाहिजे, त्यांना त्यात गैर वाटलं नाही, बघितलं नाही पाहिजे म्हणण्यापेक्षा ते झालंच नाही पाहिजे. म्हणजे जे खालच्या वर्गातले पितात त्याला आपण बेवडा म्हणतो आणि सुशिक्षित सो कॉल्ड आणि श्रीमंत लोक घेतात त्याला आपण ड्रिंक्स म्हणतो. विषय एकच आहे, फक्त नाव गोंडच दिलं त्याला. त्यामुळं पालकांवर खूप जबाबदारी आहे. पालकच जर स्मोकिंग करत असतील किंवा टोबॅको खात असतील आणि त्यांचे जर पार्टीज असतील, ट्रिपला जाताना तुम्ही कुठल्या लोकांबरोबर जाताय, ट्रिपमध्ये तुमच्या कुठल्या प्रकारचे इव्हेंट्स होत आहेत, तुम्ही कसं बोलताय, कुठल्या विषयावर बोलताय. आजकाल मुलांचं लक्ष खूप बारीक असतं. त्यामुळं तुमच्यावर ही जबाबदारी आहे. जेव्हा मुलांना असं वाटतं की अरे आपले पालक असं काही करत नाही तर तो एक दबाव राहतो. आपल्या लहानपणी तुम्ही विचार केला, आपण जर एखादी चुकीची गोष्ट करून घरी आलो असतो, समजा आपण दारू पिऊन गेलो आणि घरामध्ये सिगरेटचा वास आला तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला ह्यांनी मारलं असतं, कोणाची हिंमत नव्हती. तशी आता परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्यामुळं पालकांची जी जबाबदारी तशी शिक्षकांची पण आहे. कारण शिक्षकसुद्धा खूप याच्यामध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात. शिक्षकांनी जर प्रत्येक वेळेस शिक्षकांनी शिक्षकाच्याच भूमिकेत असलं पाहिजे असं नाही. त्यांनी कधीतरी मुलाचे आईवडील व्हायला पाहिजे, मुलांचे मित्रमैत्रिणी व्हायला पाहिजे. म्हणजे मुलांना ओपनली शिक्षकाशी बोलावं वाटलं पाहिजे. एखादा प्रश्न असेल, एखादं काही अडचण असेल तर शिक्षकांकडे जाऊन मन मोकळं करण्याची त्याची तेवढी इंटेमेसी पाहिजे. ही जबाबदारी शिक्षकांची आहे. तर हे प्रश्न सगळे सुटणार आहेत. मग काय होतं, मुलं कुठल्या तरी मित्राला मैत्रिणीला सांगतात आणि मग काहीतरी चुकीचे सल्ले दिले जातात आणि मग तो ट्रॅक बदलतो सगळा. म्हणजे मला आठवतं माझी काही फार भारी शाळेत शिक्षण झालेलं नाही. RD हायस्कूल कसबा रास्तापेठेमधल्या शाळेत मी शिकलो आहे. सर्वसामान्य कामगारांची आणि प्रतिकूल परिस्थितीतली मुलं आमच्याबरोबर होते. मी पण त्याच सेक्टरमधलं होतो. माझं बालपण सगळं मंगळवारपेठ परिसरामध्ये गेलं आहे. पण आमच्या शिक्षकांना माहिती होतं की कुठल्या मुलाकडे डबा नाही आहे, कुठला मुलगा डबा आणू शकत नाही. एक पोळी शिक्षक त्या मुलासाठी घेऊन येत होते आणि तो मुलगा डबा खात होता. काही मुलं जेव्हा ट्रिपला जाताना ट्रिपचे पैसे भरू शकत नव्हते तर आमच्या शिक्षकांनी माझ्यासकट अनेकांचे पैसे भरलेले मला अजून आठवतात. मला माझे शिक्षक आठवतात. असे शिक्षक जेव्हा तुम्हाला लाभतील तेव्हा तुम्ही कधीही चुकीच्या मार्गावर जाणार नाही असा मला विश्वास आहे. पण ही सगळी साखळीच कुठेतरी डिस्टर्ब झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आता आई वडिलांनी मुलांसमोर करू नये, मुलं त्यांचं अनुकरण करतात किंवा शिक्षकांनी खूप छान संबंध ठेवावेत म्हणजे मुलं शिक्षकांकडे किंवा शिक्षकांच्या लक्षात लगेच येईल. पण याखेरीज आई वडिलांच्या लक्षात येण्यासाठी काय गोष्टी आहेत का? कारण असं होतं का की मुलांच्या बिहेवियरमध्ये लगेच चेंजेस होतात आणि आई वडिलांच्या लक्षात येतात, असं होतं का हळूहळू चेंजेस होतात आणि आई वडिलांच्या लक्षात येईपर्यंत केस हाताबाहेर गेले? 100% काही बदल तुम्हाला
ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जाणवतात. काही काही बदल लगेच जाणवतात. मुलगा जर खूप हट्ट करत असेल, चिडत असेल, रागावत असेल, आदळआपट करत असेल आणि पजेसिव्ह असेल, नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, तर तुम्ही थोडासा तो संशय घ्यायला हरकत नाही की काहीतरी गडबड आहे. पण आपल्याकडे काय झालं की मुलांनी एक वही मागितली, आपण 4 वह्या आणून देतो लगेच. मुलांनी सायकल मुलांनी सायकल मागितली की आपण त्याला ई बाईक देतो आणि मग मोठी बाईक देतो. म्हणजे आज 11वी मधल्या मुलांकडे 3-3, 4-4 लाखांच्या बाईक्स आपण बघतो. आणि मग पुढे काय होतं ते मी सांगायची गरज नाही. त्यामुळं पालकांनी सुद्धा मुलांचे नीड्स पूर्ण कराव्यात. फक्त ते करताना खूप इझिली अवेलेबल त्यांना करून देऊ नये. आधी त्या मुलांच्या मनोवृत्तीमध्ये काही बदल 100% याच्याकडे लक्ष द्यायला 100%. दुसरं म्हणजे त्यांना आवश्यक तेवढं डिमांड अँड सप्लाय याच्यामध्ये तारतम्य बाळगायला हवं. मागितलं म्हणून लगेच द्यायला नको. पण तोपर्यंत जर मुलगा आहारी गेला असेल तर त्याच्यासाठी वैद्यकीय मदत काय घ्यायला लागते? त्याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग सेंटर्स आहेत, पण ते सगळी कॉस्टली आहेत. आम्ही आमच्याकडे सुरू केले ते मोफत आम्ही केलेलं आहे. स्वारगेटला गायत्री क्लिनिक म्हणून आमचं क्लिनिक आहे. तर भोई फाउंडेशन आणि महाराष्ट्र पोलीस अँटी नार्कोटिक टास्क फोर्स, महाराष्ट्र पोलिसांनी आता एक वेगळा फोर्स तयार केला. म्हणजे केंद्र सरकारकडूनच त्यांना डिरेक्शन्स आले. त्याला वेगळे अधिकारी आहेत, वेगळी यंत्रणा आहे, वेगळ्या गाड्या आहेत, वेगळं फंड आहे. एक्सक्लुझिव्ह अँटी नार्कोटिक्ससाठी हा फोर्स काम करतो. तर आम्ही त्यांच्याबरोबर आता गेले 6 महिने काम करत आहोत. तर हे सगळं करत असताना तुम्हाला जर असं जाणवलं तर मग ते काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. त्याच्यामध्ये मेडिकेशन, मेडिटेशन, ट्रीटमेंट, काउन्सिलिंग हे सगळ्या गोष्टी एकत्र आपण पुरवतो. याच्यामध्ये काय आहे की फिजिकल आणि मेंटल फिटनेस फार महत्त्वाचं आहे. मुलं केव्हा नार्कोटिक्सकडे जातात किंवा व्यसनांकडे जातात, केव्हा त्यांना असं वाटतं की दारू प्यावी किंवा सिगरेट प्यावी किंवा तंबाखू खावी, की जेव्हा कुठल्या तरी क्षणी त्यांना फ्रस्ट्रेशन येतं किंवा अपयश. आम्ही जे मुलांवर लागतो ना, तुला 92% मिळाले पाहिजेत, 93% मिळाले पाहिजेत, नाही मिळाले तर मग तू बुद्धू, ही सगळी सिस्टीमच चुकीची आहेत. आणि मला कळत नाही की मराठीमध्ये मुलांना 93 आणि 94 मार्क कसे मिळतात. म्हणजे एक्झाम सिस्टीम पण कुठेतरी बदलण्याची गरज आहे. आणि मग ह्या सगळ्या डिप्रेशनचा परिणाम म्हणून मुलं याच्याकडे जात आहेत. मुलाला मार्क कमी मिळाले तरी चालतील, पण त्यांनी चांगला माणूस बनणं पाहिजे. ही शिकवण देणारे पालक, ही शिकवण देणारी शाळा, ही शिकवण देणारे शिक्षक कुठेतरी हरवलेत. ते शोधण्याचं काम आपण सगळ्यांनी म्हणून करणं गरजेचं आहे. शोधायलाही हवेत, तयारही करायला हवेत. शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करायला हवा. पण तुम्ही मगाशी मला म्हणालात की आपण ती लिंक देणारच आहोत डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकमध्ये कुठून येतात नार्कोटिक्स आणि त्याचे परिणाम काय काय होतात याबरोबर आणखीन काय माहिती दिलेली आहे? त्याच्यामध्ये नार्कोटिक्स म्हणजे नक्की काय, म्हणजे आपण नुसतं म्हणतो अंमली पदार्थ, अंमली पदार्थ, अंमली पदार्थ. मग ब्राऊन शुगर म्हणजे काय आहे, हेरोईन म्हणजे काय आहे, मेफेड्रोन म्हणजे काय आहे, किंवा केमिकल कॉम्पोजिशन्स काय आहेत आणि ते तुमच्या मेडिकल सिस्टीमवर काय परिणाम करतात. कारण मला असं वाटतं की मुलांना जर, म्हणजे आता तुमच्याशी बोलता बोलता मला असं सुचतंय की 4वी-5वीतल्याच मुलांना जर दाखवलं की हे असे पदार्थ बाहेर अवेलेबल आहेत आणि त्याचे शरीरावर असे वाईट परिणाम होतात आणि हे एंड प्रॉडक्ट असे आहेत की कुठेतरी ते जेलमध्ये आहेत किंवा कुठेतरी ते शिक्षा भोगतायत किंवा कुणाच्या तरी अंडर काम करतात आणि किंवा कुठेतरी आजारी पडलेत आणि त्यांच्याकडे कुठेतरी रस्त्याच्या कडेला पडलेत आणि त्यांच्याकडे लक्षही नाही, असं करून जर त्यांच्या भावनांना हात घालणारं असं जर काही शिक्षण आपण केलं तर. आम्ही आता त्याच प्लॅटफॉर्मवर काम करतो. म्हणजे जी मुलं गुटखा आणि टोबॅको खात आहेत त्यांना आम्ही बऱ्याचदा ससून हॉस्पिटल असेल किंवा टाटा इन्स्टिट्यूट असेल अशा ठिकाणी घेऊन जातो आणि त्यांना कसं कापले, कसे ऑपरेशन केले, त्यांच्या नाकात कशी नळी आहे, त्यांच्या आईवडिलांचे काय हाल होत आहेत हे सगळं त्यांना दाखवतो. किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या रुग्णांसाठी, अंमली पदार्थवाल्या रुग्णांसाठी वेगळे वॉर्ड्स आहेत, तिथले काही आम्ही त्यांना माहिती देतो. म्हणजे मुलांना दाखवल्याशिवाय त्यांना त्याच्यामध्ये तो परिणाम होत नाही. ऑडिओ व्हिज्युअल फॉर्ममध्ये हे इन्क्लूड करायला पाहिजे. आता जी NEP आहे ती सगळे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. माझ्याकडे पर्सनल बऱ्याच पेशंटला मी ऑपरेट केलेलं आहे, त्याचे काही बाईट्स आणि व्हिडिओज आम्ही घेतलेत. आता जी नवीन शैक्षणिक धोरण आले NEPमध्ये काही प्रमाणात याचा सहभाग झालेला आहे, पण अजून तेवढं काय म्हणू आपण, इथून काम व्हायला पाहिजे. दिल से होना चाहिए, दिमाग से नाही. तिथे कुठेतरी आम्ही कमी पडतो. आणि काय होतं की तुम्ही जेव्हा अशा क्षेत्रात काम करता, म्हणजे गुटखा असेल, टोबॅको असेल, अंमली पदार्थ असेल, ह्याची जी काय म्हणू आपण बनवणारी आणि विकणारी जी सिस्टीम आहे ती आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. आणि फायनान्शियली स्ट्रॉंग असल्यामुळे ती पॉलिटिकल आणि सिस्टीम सगळी त्यांनी विकत घेतलेली आहे. आपल्याला नामुष्कीची गोष्ट आहे, याच्यात ताबडतोब सुद्धा काहीच करू शकत नाही आपण ह्याच्यामध्ये.
कारण हे सगळं आर्थिक महासत्ता आहे त्यांच्या हातात आहे. त्यामुळे ते पैशाच्या जोरावर केसेस आणि सगळी सिस्टीम वाकवू शकतात. त्यामुळे याच्याशी लढायचं असेल तर आपल्याला आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे सिस्टीम काय करते, विकणारे काय करतायत, सरकार काय करतंय, पोलीस काय करतात, हे प्रश्न मला खूपदा विचारले जातात. तुम्ही म्हणता हे एवढं घातक आहे तर मग ते मिळतं कसं, मग त्याच्यावर कारवाई काय होत नाही, मग सरकारची भूमिका काय, हे प्रश्न मला दर व्याख्यानामध्ये 4 ते 5 मुलं तरी विचारतात. त्याच्या विरोधात लढणं आत्ता आपल्याला फार मुश्किल आहे, कारण त्यांच्याकडे आर्थिक महासत्ता आहे. आपल्याला तेवढी कपॅसिटीच नाही. आपण काय करू शकतो, आपल्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष ठेवू बस, शकतो, संपला विषय. त्याच्यासाठी आपण रोल मॉडेल होऊ शकतो. आणि शाळांमध्ये जर दप्तरात सापडत असेल तर शाळेत दप्तर रोज चेक करायला पाहिजे. काय करायला पाहिजे मला समजत नाही, पण शाळांमध्ये ह्याच्यावरती CCTV वगैरे बसवून काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे. तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का त्याच्यावर? नाही, याच्यात काय करायला पाहिजे मला वाटतं की तुम्ही दप्तर चेक केली तर मुलं दुसरीकडे लपवणार आहेत. ते तुम्हाला मुळात यांच्यामध्ये त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, विद्यार्थ्यांची आणि पालकांची. त्याच्यासाठी आपण डॉक्युमेंट, आई वडिलांनी जर डब्यामध्ये व्यवस्थित पोळी भाजी आणि छान जेवण दिलं तर तो मुलगा बाहेर जाणारच नाही. काय बेसिक सुरुवात इथे आहे. पूर्वी आपल्या वेळेस जो मुलगा शाळेमध्ये ब्रेड किंवा केक आणायचा त्याच्याकडे आपण तुच्छतेने बघायचो, अरे याची आई याला पोळी भाजी देत नाही. आता काय झालं आहे, मॅगीपासून सगळे फास्ट फूड सगळं डब्यांमध्ये ते मिळतं. अनेक शाळांमध्ये तर जेवणच दिली जातात. मी पुन्हा सांगतो की आपल्याला मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. जर आईनी मुलाला छान नाश्ता घरी बनवून देऊन शाळेत पाठवलं किंवा डबा दिला छान आणि विचारलं की आज तू काय खाल्लं, आपण सगळे एकत्र बसायचो, प्रत्येकजण एकमेकांच्या डब्यातल्या वस्तू खायचं, शेअरिंग व्हायचं. आता शेअरिंग नाहीच आहे. म्हणून हे सगळं मी पुन्हा सांगतो की आपल्याला सिस्टीममध्ये बदल करण्याची गरज आहे. पालकांनी स्वतः बदललं पाहिजेच. पण तरीही मला आत्ता ज्या समाजात ज्या घटना किंवा मी आजूबाजूला बघतेय की 4थी 5वीतलं जे मूल आहे त्याच्यावरती खूप कंट्रोल करणं हे खरोखरीच अवघड असतं. म्हणजे आपण शाळेमध्ये असे प्रकार केलेले नाहीयेत, पण साधारण आपल्या आजूबाजूला आपण असं बघत होतो की एखादा मुलगा शाळा बुडवून सिनेमाला जात असे, किंवा एखादा मुलगा आहे त्याच्याकडे कुठलं तरी नको ते पुस्तक आहे. म्हणजे त्या काळी सुद्धा 40 वर्षापूर्वीचं मी बोलते, माझं शालेय जीवन, त्या गोष्टी घडत असत. आणि त्याच्यावरतीही शिक्षकांचं बारीक लक्ष असायचं किंवा आई वडिलांचं बारीक लक्ष असायचं. पण आत्ताच्या आई वडिलांना खरं तर मुलांची संख्या ही 1 किंवा 2च आहे. दुर्दैवाने तेवढा लक्ष देता येत नाहीये. तर आपण प्रिव्हेन्शनसाठी हा उपाय आहे की त्यांनी त्यांच्यामध्ये बदल केला पाहिजे. क्युरेटिव्हसाठी म्हणजे कन्सल्टेशनला आणलं पाहिजे, किंवा मधला जो त्याचं जे डायग्नोस्टिक आपण पाहिलं की त्याच्या मूड्समध्ये चेंज होत असेल तर आपण त्याला न्यायला पाहिजे. याखेरीज आपण आणखीन काय असा ठोस उपाय पालकांना सांगू शकतो? कारण आता हातातून वेळ गेले, 7वी पर्यंत ते गेले, आई वडिलांच्या घरात पार्ट्या चालू आहेत, कुठेतरी समाजात ते बघतात, जरी घरी नसेल तरी बाकीच्या मित्रांच्या आई वडिलांकडे ते बघत असतात. आणि हा एवढ्या मोठा समाजातला बदल तर असा घडणार नाहीये. पण आपल्या मुलावरती कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर आणखीन काय काळजी घ्यायला? त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही मुलांना वेळ दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही ठीक आहे, आजकाल गरज असेल दोघंही सर्व्हिस करतात, पण ऑफिसमधनं घरी आल्यानंतर आजचे आईवडील काय करतात तो मला सांगा. ते TV लावून बसतात आणि ते TV वर नको त्या घाणेरड्या सिरियल लागतात. कुठली बघा तुम्ही, मराठी बघा, हिंदी बघा, त्याचे विषय बघा, त्याचं स्क्रिप्ट बघा. ते काय करतो, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू दाखवली जाते आणि स्त्री म्हणजे व्हिलन अशी केली, ही तिच्यावर काहीतरी करते कुटाणे, ती काहीतरी वेगळ्या गोष्टी करते आणि मग ते छोटी मुलगी आहे, तिचा गळा दाबला जातो, तिला मारलं जातं. मग ब्लॅक मॅजिक काहीतरी करणी केली जाते आणि ती चेटकिणी येते, अशा त्या गोष्टी. आणि मग मुलांमध्ये ते सगळे परिणाम होत आहेत. आणि मग पालकच ते अशा प्रकारच्या सिरियल बघत असतात. त्याच्याऐवजी ते सिरियल बंद करून तुम्ही जर मुलांशी गप्पा मारल्यात, आज शाळेत काय झालं, कोणी शिकवलं, काय शिकवलं, कुठला खेळ खेळलात, तुझी मैत्रीण तिने काय केलं, तिने डब्यात काय आणलं होतं, मग तुम्ही असं मुलांशी जेव्हा संवाद कराल ना तेव्हा मुलं ओपन होत जातील आणि मग ते तुम्हाला त्यांच्या मनातलं सांगतील. वेळ दिला पाहिजे. आणि मुलांशी मला आठवतं माझे वडील माझ्याबरोबर क्रिकेट खेळायचे ऑफिसवरून आल्यानंतर. 1 तास आम्ही दोघं क्रिकेट खेळायचो. आज मला त्याची किंमत कळते की काय, कदाचित आपल्या आईवडिलांना त्यावेळेस फार काही माहिती नसेल, पण हे जे टाईम आणि बॉन्डिंग होतं ना, म्हणजे अगदी शाळेमध्ये मी काय भांडणं केली आहे, मग इव्हन मेडिकल कॉलेजला असताना सुद्धा मी बऱ्यापैकी इलेक्शन आणि भांडणं मारामारी करत होतो. पण मी घरी आल्यानंतर वडिलांना सांगायचो आज असं झालं, इलेक्शन होते, मी असं केलं, मी तसं केलं. ते माझ्याबरोबर असायचे, ते मला शेअरिंग करायचे. माझं चूक असेल, बरोबर असेल, हा विषय नंतरचा, पण मी त्यांच्याशी शेअर करायचो.
आज हे शेअरिंगच संपलेलं आहे. आणि मग शेअरिंग करायला आई वडील नसतील तर मग मुलं चुकीच्या ठिकाणी शेअरिंग करतात आणि मग त्याला चुकीचं उत्तर मिळतं. असा सगळा तो विषय आहे. माझं प्रबोधन झालेलं मी आधी तुम्हाला सांगते. काही राहिलं असेल ते आपण अगदी लगेच पुढच्या भागामध्ये बोलणार आहोत. हो. तर मला असं वाटतंय पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांनी स्वतःच्या घरातलं वातावरण अतिशय पवित्र निर्मळ ठेवायला हवं. मुलांच्या दृष्टीला काही वेडेवाकडे प्रकार आले नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, शिक्षकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. त्यांच्यामध्ये बॉन्डिंग हवं की मुलांना शिक्षक म्हणजे पॅरेंट्ससारखा एक छान आधार किंवा मित्रासारखं वाटलं पाहिजे. दरारा असायला हवा. दोन्ही गोष्टी महत्वाच्या, पण त्याचबरोबर त्यांच्याबद्दल व्हायला हवी. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना वेळ दिला पाहिजे पालकांनी, जरी आल्यानंतर, घरातून आल्यानंतर. आणि टीव्हीवरती वाईट म्हणजे सोशल मीडिया आणि टीव्ही याचा वापर अटळ आहे, आपल्याला तो वापरायलाच लागणार. पण त्याच्यावरती नक्की काय पाहायला पाहिजे आणि किती वेळ द्यायला पाहिजे आणि काय गोष्टी टाळायला हव्यात याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. चौथी गोष्ट, मुलाच्या बिहेवियरकडे लक्ष द्यायला पाहिजे. मला हा खूप महत्वाचा मुद्दा वाटतोय, कारण मुलं पॉझेसिव्ह आहेत, हट्टी आहेत, चिडचिड आहे. त्याचं कौतुक न करता तो तसं का वागतोय याच्या मुळाशी जायला हवं आणि ताबडतोब जर गरज असेल तर काउन्सिलिंग करायला पाहिजे. आणि मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की डॉक्टरांनी जी डॉक्युमेंटरी बनवलेली आहे ती घराघरात पोहोचली पाहिजे. प्रत्येक मुलांनी पाहिली पाहिजे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे, त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आणि ते इतरांच्यात शेअर केलं पाहिजे. कारण ही जर सामाजिक चळवळ म्हणून आपल्याला उभी करायची असेल तर आत्ता या क्षणापासून आपण ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. 50% मुलं, म्हणजे मला हे सांगताना सुद्धा अतिशय वाईट वाटते, अंगावर शहारा येतोय. 50% मुलं व्यसनाधीन असतील तर या यंग इंडियाचा काय फायदा आहे? ही कशी महाशक्ती होऊ शकेल? कदाचित ती महाशक्ती होऊ नये म्हणून सुद्धा कुठल्या तरी शक्ती याच्यावरती काम करत असाव्यात असाही संशय येतोय. तर त्यामुळे तुमच्या आणि आमच्यासारख्यांनी केवळ रोज टीव्हीवर बघितलं आज इतके अंमली पदार्थ पकडलेत किंवा उद्या लहान मुलं व्यसनाधीन झाल्यात अशा बातम्या वाचून वाचून मग नंतर त्याच्यावरती रिॲक्ट करणं ही बंद करून चालणार नाहीये. प्रत्येकाने जागृत होऊन याच्यावरती महत्वाचं कार्य केलं पाहिजे. डॉक्टरांना आपण बोलावलंय, त्यांचा वेळात वेळ काढून तर इथे आलेत, पण पुढच्या भागात आपण याविषयी आणखी माहिती घेणार आहोत. मी इथे ब्रेक अशासाठी घेतलाय की आधी पहिला तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, तिथे बेल दिसतीये तो आयकॉन दाबा, शेअर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहेच, कारण हा अतिशय भयंकर रोग आहे आणि ह्याच्यात पुढे गेला मुलगा तर त्याचा परतीचा मार्ग बंद आहे आणि तो गुन्हेगार होणार आहे आणि तो गुन्हेगार होऊन तुमच्याशी, आमच्याशी, सगळ्यांशी तो गुन्हेगारी वृत्तीने वागणार आहे. त्यामुळे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा डॉक्टरांना भेटतोच आहोत. धन्यवाद. नमस्कार.